प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये सागरला शेवटी या मुक्तावर खूप मोठा संशय निर्माण झालेला असतो, परंतु वेळेत त्याचा गैरसमज आणि संशय दूर झाल्याने खूप मोठा अनर्थ होता होता टळणार आहे. पार्टी संपल्यानंतर सागर आणि सई घरी निघालेले असतात, परंतु गाडीवरून जात असताना हा सागर मुक्ताला एका ठिकाणी पाहतो. मुक्ताच्या हातात दागिन्याची पिशवी असते आणि ती पिशवी मुक्ता एका माणसाला देत असते. आणि याच आधी इंद्राने सागरला सांगितले असते की घरातले दागिने गायब आहेत आणि ते मुक्तानेच घेतलेले आहे. आधी हा सागर त्याच्या आईवर विश्वास ठेवत नाही, परंतु डोळ्यासमोर बघितल्याने त्याला विश्वास पडतो. तेवढ्यात मुक्ता तिकडून निघून जाते, पण सागर तिथेच थांबतो. कार्तिकची पाठ सागरकडे असल्याने त्याला समजत नाही की तो नक्की माणूस कोण आहे, परंतु यानंतर त्याला समजतं की तो दुसरा तिसरा कोणी नसून कार्तिकच आहे. आणि मग हा कार्तिक त्यांच्यासोबत जे काही घडलं आहे त्याविषयी सागरला सगळं सांगतो. आम्ही खूप संकटात आहे, आम्हाला 15 लाखाची गरज आहे आणि मुक्ता यासाठीच आमची मदत करत आहे. हे दागिने त्याच्यासाठीच त्यांनी आम्हाला दिलेले आहे. हे सगळं ऐकल्यानंतर मग सागरला इतक्या दिवसाचं मुक्ताचं वागणं समजतं आणि तिच्याविषयी गैरसमज दूर होताना आपल्याला दिसतो. पण दुसरीकडे मुक्ता घरामध्ये गेल्यानंतर ही इंद्रा प्रचंड भडकलेली असते आणि ती मुक्ताला घराबाहेर काढते. तेवढाच सागर तिकडे येतो आणि मग मुक्ताने आपल्या घराची इज्जत घालवली नाही तर तिने आपल्या घराची इज्जत वाचवली आहे असं सांगून ज्या काही गोष्टी सत्य आहेत ते घरच्यांना सगळ्यांना सांगताना आपल्याला दिसणार आहे.